धन्यवाद योगेश सर. सगळे आपण मैदानाच्या आतमध्ये तिसरा सामना आपल्या भेटीला येतो. एका साईडला संघ सरकार 11 जांभळवाडी, विपक्षी टीम सिद्धगड ब. निलेशित समोर होता, गोलंदाज मारक होती, गोलंदाज अतुल. पहिला बॉल अतुल देखील निलेशसाठी फेकला आणि निलेशने तो बॉल फेकून दिला बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धाब्यांसाठी पाठवून दिला. षटकाराला आणि षटकारांना संघाचा अकाउंट इथे ओपन होताना पाहायला मिळतात. अतुल गोलंदाज मार्गवरती सज्ज होताना पहिला बॉल फेकला. पहिल्या बॉलवरती देखील 6 धाब्याने खर्च करताना पाहायला मिळतो. निलेश स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतो. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल फसलाय. क्षेत्ररक्षक तिथे बॉल खाली येईल आणि झेल तिकडे इथे मैदानाच्या आतमध्ये ड्रॉप. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धाबलकाचा विचार केला तर 7 धाबा धाबलकावरती जोडला जात आहे. कमलेची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते. क्षेत्ररक्षण थोडंसं खराब. स्ट्राइक इनचा विचार केला तर धीरज आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज मारक होते, गोलंदाज अतुल हे मध्ये पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. पहिला बॉल 7 धाब्यांसाठी खर्च केला. दुसरा बॉलवरती सिंगल. षटकातील तिसरा बॉल स्ट्राइक इन वरती धीरज पाहायला मिळतो. कुटुंबाचा बॉल होता, आडवा बॅटने पटका सजवलाय. बॉल स्कोर लेग मध्ये देखील पाठवून दिलाय. वेगाने बाउंड्री लाईन शोधेल. 4 धाब्यांसाठी कमालीचा पटका पुन्हा एकदा येतोय धीरजच्या बॅट मधून. चौकार आणि चौकाराच्या साईने धाबलकीचा विचार केला तर 11 धाबा. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम सरकार 11 जांभळवाडी संघ मैदानामध्ये दाखवताना पाहायला मिळते. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज पण एकदा अतुल. पहिला षटक करण्यासाठी गोलंदाज मार्कवरती सज्ज झाला होता. पहिला बॉल 7 धाब्याने खर्च केला. दुसरा बॉल होती सिंगल आणि तिसरा बॉल चौकार. 3 बॉल मध्ये सध्याच्या घडीला 11 धाबा खर्च करताना पाहायला मिळतो. पण एकदा चांगला फटका पाहायला मिळतो. एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल सीमा रेषेच्या बाहेर. 4 धाब्यांसाठी षटक समाप्त झाला. 2 बॉल पॅनलाइज जिचं षटक संपलाय आणि षटक समाप्तीनंतर धाबलकाचा विचार केला तर 15 धाबा धाबलकावरती जोडली जातील. अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम सरकार 11 जांभळवाडी संघ दाखवताना पाहायला मिळतात. एका साईडला निलेश तर दुसऱ्या साईडला धीरज. पहिला षटक इथे अतुल हेमाडीने देखील समाप्त केलाय. पहिल्या बॉलवरती देखील 6 धाबा, दुसऱ्या बॉलवरती सिंगल, तिसऱ्या बॉलवरती चौकार, चौथ्या बॉलवरती चौकार, 5वा 6वा बॉल येथे पेनलाइज म्हणजे डॉट बॉल. दया गोलंदाज मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळतात. निलेश स्ट्राइक इन वरती पाहायला मिळतात. स्ट्राइक इनचा विचार केला तर धीरज आपल्याला पाहायला मिळेल. धाबलकाचा विचार केला तर 15 धाबा धाबलकावरती जोडल्या जात आहे. दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल दया घेऊन जाताना पाहायला मिळेल. कुटुंबाचा होता, मागची दिशा खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे फील केली होती परंतु बॉल देखील बॅट वरती आदळता. डेट बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दयाच्या माध्यमातून पाहायला मिळतात. पहिलाच बॉल इथे डॉट. पुन्हा इथे स्ट्राइक इन वरती नरेश पाहायला मिळतो. चांगला फटका इथे. बॉल देखील बाउंड्री लाईन शोधेल. 4 धाब्यांसाठी कमालीचा फटका देखील निलेशच्या बॅट मधून पाहायला मिळतोय. चौकाराला चौकाराच्या मदतीने धाबलकाचा विचार केला तर 19 धाबा धाबलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा दया स्ट्राइक इनचा विचार करता निलेश पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, उंची भरपूर समोर खेळलाय, लांबी ते पाहावी लागेल. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर, पुन्हा एकदा निघून जाईल सीमा रेषेच्या बाहेर. षटकार. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये. 6 धाबा.
25 धावा धापलकावरती जोडल्या जातील. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये निलेशीच्या माध्यमातून बॉल मिळते. पण एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये, उंची भरपूर, लांबी ते कमी, क्षेत्ररक्षक बॉल खाली येईल. कमालीची झेल मैदानाच्या आतमध्ये पहिला विकेट टीम सरकार 11 जांभूळवाडी जंगलात निलीच्या माध्यमातून पाहायला मिळतो. जो फलंदाज मोठ्या फटक्यात सजवत होता तो फलंदाज देखील इथे दुसऱ्या षटकामध्ये चौथ्या बॉलवरती देखील बाद होताना पाहायला मिळतो. रोहित मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. विचार करता दया अतिशय सुंदर गोलंदाजी मार्कवरती देखील गोलंदाज चौथ्या बॉलवरती हाताळताना पाहायला मिळाले. पुन्हा एकदा इथे क्लीन बॉल, कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलगचा दुसरा विकेट. धावफलक इथे 25 वरती थांबताना पाहायला मिळेल. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दयाच्या माध्यमातून पाहायला मिळते. दीपक मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. दीपक मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. दाबेकरचा विचार केला तर दोन गटाच्या मोबदल्यामध्ये तब्बल 25 धावा दाबेकरवरती जोडल्या जात आहेत. पहिला दिवस संपूर्ण दिवस गाजवणारी टीम आपल्याला पाहायला मिळाली. सह्याद्री स्पोर्ट क्रिकेट क्लब मडवाडी. त्याच्यानंतर दुसरा दिवस केशव 11 पांशे संघ आणि तिसऱ्या दिवसामध्ये जय हनुमान वैशाखरे संघ. चौथा दिवस देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. कोणता संघ संपूर्ण दिवस गाजवेल तिथपर्यंत जाऊया आपण तिसऱ्या मॅच कडे. स्टॅगिंग इन मध्ये दीपक आहे. इथे मागची दिशा खेळण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दयाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. शेवटचा बॉल देखील इथे डॉट. 10 धावा खर्च केल्या दया गोलंदाजानं. पहिल्या षटक हाताळला महेश शेमाड्यानं. त्या षटकामध्ये तब्बल 15 धावा खर्च केल्या. सॉरी, अतुल हेमाड्याने देखील पहिला षटक हाताळला होता. तर पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्फत गोलंदाज दया गोलंदाज मार्फत सज्ज झाला. 10 धावा खर्च केल्या प्लस 2 विकेट देखील मिळवलं. तिसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मार्फत गोलंदाज कल्पेश हिमाडे गोलंदाज मार्गवरती सज्ज होताना पाहायला मिळेल. दापलकाचा विचार केला तर दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 25 धावा दापलकावरती जोडल्या जातात. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील दयाच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज मार्गवरती गोलंदाज कल्पेश हिमाडे पाहायला मिळतात. चला सामन्याला थोडा स्पीडअप करा. स्ट्राईक विचार केला तर धीरज पाहायला मिळतो. आणि नॉन स्ट्राईक इन वरती दीपक आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या क्रमांकावरती देखील मैदानामध्ये दाखल झालाय. नॉन स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. इथे तिसऱ्या षटकाचा पहिलाच बॉल थोडासा रनिंग मध्ये दबावात आला. गोलंदाज कल्पेश शेमाडे. पुन्हा एकदा तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल फेकावा लागेल स्ट्राईक इन वरती. पुन्हा एकदा धीरज येताना पाहायला मिळतो. धीरजसाठी देखील तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल फेकला जातो. समोर येऊन खेळण्याचा प्रयत्न, समोरची दिशा निवडले. लॉंग ऑफ साइडला क्षेत्ररक्षक दूरवरती बॉल देखील बाउंड्री लाईन शोधतोय सीमा रेषेच्या बाहेर. तिसऱ्या षटकाचा पहिला येतोय चौकार आणि 4 धावेच्या मदतीने दापकाचा विचार करतात 29 धावा.
तिसऱ्या षटकाची सुरुवात इथे चौकारानं पहिलाच चौकार आला धीरजच्या बॅट मधून इथे मैदानाच्या आतमध्ये चार धावाच्या मदतीने आपण विचार केला तर 29 धाबा फलकावरती जोडल्या जात आहेत. पण एकदा गोलंदाज मार्ग गोलंदाज कल्पेश हिमाडे सजीवताना पाहायला मिळतो. स्ट्राइक इन वरती धीरज आलाय सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता तो धीरज देखील तिसऱ्या षटकाचा दुसरा बॉल खेळण्यासाठी स्ट्राइकिंग एंडवरती आपल्याला पाहायला मिळतो. समोर खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये उंची भरपूर लांबी ते पाहावी लागेल क्षेत्ररक्षक दूरवर नेल तत्पर्यंत बॉल देखील जमिनीवरती आदळलाय आणि एक टप्पा काच बाउंड्री लाईन शोधतोय. 4 धाब्यांसाठी कमालीचा फटका धीरजच्या बॅट मधून येतोय हा सलगचा दुसरा चौकार. 4 धाब्याच्या मदतीनं धापलकाचा विचार केला तर 33 धाबा धापलकावरती जमा होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा कल्पेश हेमाडे स्ट्राइकिंग इनवरती धीरज पाहायला मिळतो. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे मागची दिशा शोधण्याचा प्रयत्न होता. लाईन थोडीशी मैदानाच्या आतमध्ये खराब वाईट बॉल आणि वाईटच्या मदतीने दापकाचा विचार केला तर 34 धाबा. मागची दिशा शोधण्याचा प्रयत्न होता फलंदाज धीरजचा परंतु कुठेतरी बॉल बॅट पासून लांब राहिला आणि पंचाने व्हाईट घोषित केला. व्हाईट बॉल आणि बॅटच्या मदतीने दापकाचा विचार केला तर 34 धाबा. लिव्हरपूल टॉस आडवी बॅट बॉल देखील स्कोर लेग मध्ये ढकलून गेला. वन बॉल सीमा रेषेच्या बाहेर पुन्हा एकदा येतोय सलगचा धीरजच्या बॅट मधून तिसरा चौकार. 4 धाब्याच्या मदतीने दापकाचा विचार केला तर 38 धाबा दापलकावरती जोडले जातील. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये टीम सरकार 11 जांभळवाडी संघाचा एक फलंदाज धीरज मैदानामध्ये देखील सुंदर बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सलगचा तिसरा चौकार 4 धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 38 धाबा. इथे दिशा गोलंदाज थोडासा बरकटतोय आणि विकेट किपर सेकंड स्लिप थोडासा मैदानाच्या आतमध्ये चुका करताना पाहायला मिळतील. व्हाईट बॉल व्हाईट प्लस सिंगल 2 धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 40 धाबा दापलकावरती जोडले जातील. तिसऱ्या षटकामध्ये देखील अजून 3 बॉल षटकात शिल्लक असतील. थोडीशी खराब गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये कल्पेश शेमाडे आपल्याला पाहायला मिळते. स्ट्राइकिंग इन वरती पुन्हा एकदा दीपक येताना पाहायला मिळतो. समोरची दिशा खेळण्याचा प्रयत्न होता. चांगला फटका सजवलाय तिथपर्यंत क्षेत्ररक्षक दूरवरती एक सिंगल दाब आणि एकाच धाब्यावरती समाधान मानावे लागते. एका धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 41 धाबा दापलकावरती जोडल्या जातील. तिसरा षटक प्रगती पथावर असताना दापलकाचा विचार केला तर 41 धाब्यांवरती संघ खेळताना पाहायला मिळतो. गोलंदाज पण एकदा कल्पेश शेमाडे स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर धीरज पाहायला मिळतो. सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. समोरची दिशा निवडण्याचा प्रयत्न चांगला क्षेत्ररक्षण तिथे पाहायला लागेल परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या दापलकावरती 42 धाबा. शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असेल. षटकातील शेवटचा बॉल स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर पुन्हा एकदा दीपक येताना पाहायला मिळतो. 42 धाबा दापलकावरती आतापर्यंत जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये होईल का शेवटच्या बॉल वरती स्ट्राइकिंग इनचा विचार केला तर दीपक आपल्याला पाहायला मिळतो. लिव्हरपूल टॉस समोरची दिशा निवडली आहे. क्षेत्ररक्षक दूरवरती एक सिंगल कंप्लीट होईल. दुसऱ्या धावेचा कॉल धावाची संधी निर्माण झाली परंतु गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे 2 धावा होतील कंप्लीट आणि 2 धावेच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 44 धाबा दापलकावरती जोडल्या जातील. तिसऱ्या षटकाची समाप्तीनंतर दापलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 44 धाबा दापलकावरती जोडल्या जातात.
धन्यवाद टीचर. सगळ्या चौथ्या ओव्हरकडे सूरज गोलंदाज मार्क वरती सज्ज होताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनचा विचार करता पण एकदा धीरज स्ट्रायकिंग इनला येताना पाहायला मिळतात. आतापर्यंत चांगली देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये धीरजच्या माध्यमातून पाहायला मिळाले. शेवटच्या षटक आणि शेवटच्या षटक खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला धीरज पाहायला मिळतात. गोलंदाज इथे शिवराज चौथा षटक करण्यासाठी गोलंदाज मार्क वरती सज्ज झालाय. लोवर फुलटा साडवे बॅट न खेळण्याचा प्रयत्न इथे थर्ड स्लिप चांगल्या रीतीने देखील गोलंदाजी क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतात. तिसऱ्या पंचाची मागणी हाईट साठी आपण तिसऱ्या पंचांची मदतीने आपण पाहू शकाल रिव्ह्यू ऍक्शन मध्ये कशा रीतीने देखील सूरजने हा बॉल फेकलाय. झेल तर सुंदर टिपलाय थर्ड स्लिप न, परंतु पाहू शकाल इथे महेश बाग सर या पण डिसिजन कळवायचा आहे. या मैदानाच्या आतमध्ये मॅच पण सुरू आहे आणि खऱ्या अर्थाने पाहुण्यांची उपस्थिती याच दरम्यान खऱ्या अर्थाने पहा आज स्पर्धेचा चौथा दिवस आहे, अर्थात सरपंच उपसरपंच चषक. आणि या चौथ्या दिवसामध्ये आत्ताच ज्यांचं शुभ आगमन होत आहे, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला चतुर्थ क्रमांकासाठी पारितोषिक रोख रक्कम 6500 वा चषक संस्थेने लाभलेला आहे. अर्थात सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्मान्य अशोक मधुकर मोरे साहेब, त्याचबरोबर प्रेरणा ट्रेंडरचे सर्वेसर्वा सन्मान्य अशोक अनंता विषय. खऱ्या अर्थाने या दोनही पाहुणेवरांचं 2 मिनिटं पंच सामना
या दोनही पाहुणेवरांचं खऱ्या अर्थाने इथे शुभागमन होत आहे आणि मी विनंती करेल या दोनही पाहुणेवरांना या आपल्याला खऱ्या अर्थाने आयोजन कमिटीच्या वतीनं प्रेमाची विनंती केली जाते आपलं सहर्ष आणि सहर्ष मनपूर्वक ससणे असं स्वागत आहे आपली उपस्थिती म्हणजे खऱ्या अर्थाने आमच्या स्पर्धेची गर्भ श्रीमंती आणि आपल्या येण्याने खऱ्या अर्थाने आज या आमच्या मंचाला एक वेगळीच ऊर्जा जी प्राप्त झालेली आहे आणि फटाक्यांच्या आतिषबाजीनं इथे पाहुण्यांचं स्वागत केलं जातं या दोनही पाहुणेवरांना माझी विनंती आहे की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आज खऱ्या अर्थाने तुमच्या माध्यमातून आमच्या स्पर्धेला ज्या पद्धतीनं सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षामध्ये जे आपण सहकार्य करताय आणि याही वर्षामध्ये खऱ्या अर्थाने आपल्या माध्यमातून आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि याच दरम्यान तुमची उपस्थिती लाभलेली आहे तुमचं खऱ्या अर्थाने मी समस्त ग्रामस्थ मंडळ व सरपंच उपसरपंच चषकाचे सगळे आयोजन कमिटीचे सर्व आयोजकांच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सहर्ष मनपूर्वक ससने स्वागत आहे साहेब खऱ्या अर्थाने निश्चित आज उपस्थित झालेले आहेत आणि साहेबांच्या माहितीनुसार मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला सामना एका साईडनं सरकार 11 जांभूळवाडी मसा आणि त्यांच्या विरोधात संघ खेळताना पाहायला मिळतोय तो म्हणजे सिद्धगड बी सगळे पण एकदा मैदानाच्या आतमध्ये आम्हाला तिथे डॉट पाहायला मिळतो दबलकाचा विचार केला तर 50 धावा दबलकावरती जमा होताना पाहायला मिळतात चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चांगली देखील बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू असताना टीम सरकार 11 जांभूळवाडी विपक्ष टीम सिद्धगड ब संघ लढत येताना पाहायला मिळतो पण एकदा षटकातील पुढील बॉल अतिशय देखील सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये इथे सलग जायतो या दुसरा बॉल डॉट शेवटच्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मारकुती गोलंदाज सूरज येताना पाहायला मिळतोय पहिला बॉल देखील नो पिकला होता त्याच्यानंतर पण एकदा पहिला बॉल पिकावा लागला त्या बॉलवरती 2 धावा आल्या दुसऱ्या बॉलवरती 2 तिसरा बॉल डॉट चौथा बॉल देखील ते डॉट आणि शेवटचे 2 बॉल शिल्लक असताना आपल्याला पाहायला मिळतील पण एकदा सूरज स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर धीरज आपल्याला पाहायला मिळतो अतिशय सुंदर पटका जमिनी लगत देखील खेळलाय चांगला क्षेत्रशक्ती ते अतुलच्या माध्यमातून पाहायला मिळाले ठीक आहे थोडीशी करा पाहायला मिळाले आणि ते पंच सरकार पण एकदा फिरला तिसऱ्या पंचाची मदत एक धाव कंप्लीट झाले दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता इथे थ्रोइंग कनेक्शन अतिशय चांगलं पाहायला मिळालंय परंतु तिसऱ्या पंचांची मदत मागितली या तिसरा पंच काय म्हणतोय बॅटमॅनशिप नॉट आउट गुड रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहे 2 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 52 धावा दाबलकावरती जोडले जाते चांगली देखील गुड रनिंग बिटवीन द विकेट इथे 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि 2 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 52 धावा दाबलकावरती जोडल्या जातील पहिल्या डावामधला शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मारकुती गोलंदाज पण एकदा सूरज येताना पाहायला मिळतात पहिल्या षटकामध्ये देखील अतुल हिमाडीने हाताळला त्या षटकामध्ये देखील 15 धावा खर्च केल्या शेवटचा बॉल षटकामधला लवकर फुलटॉस कव्हर मध्ये पटका सजवला क्षेत्ररक्षक दूरवरती दुसरा टप्पा का देखील बॉल कव्हर मध्ये चौकारासाठी निघून जाताना पाहायला मिळतो 4 धावाने 4 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 3 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 56 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत आणि विजयासाठी टीम सिद्धगड बस संघाला 57 धावांची गरज असताना आपल्याला पाहायला मिळेल पहिला षटक अतुल हिमाडेने हाताळला त्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या दुसरा षटक दयाने हाताळला त्या षटकामध्ये 10 धावा खर्च केल्या आणि 2 विकेट मिळवल्या त्याच्यानंतर तिसरा षटक कल्पेश हिमाडेने हाताळला त्या षटकामध्ये 19 धावा खर्च केल्या आणि चौथा षटक इथे सूरजने हाताळला त्या षटकामध्ये 12 धावा खर्च करताना पाहायला मिळाला टोटल धावा दाबलकावरती जोडल्या जात आहे 56 धावा विजयासाठी 24 बॉल आणि 57 धावा यानंतर होणारा सामना आपल्या भेटीला येतोय शेंडे ब्रदर्स विपक्ष टीम
सिंगापूर वॉरियर्स दोन्ही संघाच्या संघटकाला विनंती आहे आपण टॉस का बॉस या कक्षामध्ये दाखल व्हा. आपला टॉस केला जातोय. पहा मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती आहे आणि आपल्या भारतीय संस्कृतीनं ज्या पद्धतीचा पाहुण्यांचा रीतिरिवाज आपण करत आहोत, आज खऱ्या तर हा रीतिरिवाज नाहीये, तर आज आमच्याच घरातील माणूस आज आमच्याच खऱ्या तर या प्रसंगी नाहीये, तर अनेक सुखदुःखामध्ये आमच्या घरातला माणूस म्हणून खऱ्या अर्थाने ज्यांना अनेक वर्ष आपण पाहिलेलं आहे. आज नुसती क्रिकेटची स्पर्धा आहे म्हणून क्रिकेटच्या स्पर्धेसाठी नव्हे, तर खऱ्या अर्थाने या गावामध्ये ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या माध्यमातून कुठलाही कार्यक्रम असू द्या आणि भाऊंच्या पर्यंत ज्या वेळेस निमंत्रण पत्रिका पोहोचले ना, त्या वेळेस या धावपळीच्या युगामध्ये भाऊनी नेहमीच या आयोजकांसाठी काढलेला जो वेळ आणि आज देखील खऱ्या अर्थाने भाऊंची इथे उपस्थिती, आज खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमाने आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 6,500 रुपये सौजन्य लाभलेले आहे. अर्थात सन्मान्य कृषी उत्पन्न बाजार समिती मुरबाड संचालक सन्माननीय अशोकजी मधुकर मोरे जे इथे उपस्थित आहेत आणि निश्चित त्यांचा यथोचित मान सन्मान ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा भरतीये. आणि पहा, काही कारणास्तव खऱ्या अर्थाने आज प्रेरणा ट्रेंडरचे सर्व सन्मान्य अशोक अनंत विषय जे उपस्थित होऊ शकले नाहीये, पण सन्मान्य अशोक मधुकर मोरे साहेब खऱ्या अर्थाने ते उपस्थित आहेत आणि त्यांचा यथोचित मान सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करणार आहोत. आणि हा मान सन्मान करण्यासाठी ज्यांच्या नावाने ही क्रीडा स्पर्धा भरलेली आहे, आज खऱ्या अर्थाने ज्यांच्या नावाने या स्पर्धेमध्ये जो सरपंच उपसरपंच चषक आपण आयोजित केलेला आहे, अर्थात सिंगापूर ग्रामपंचायतचे सरपंच सन्मान्य देवराम मालू वाघ दादांना मी विनंती करेल आपल्या शुभ हस्ते कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सन्मान्य अशोकजी मधुकर मोरे साहेबांचा यथोचित मान सन्मान आपण इथे संपन्न करून घ्यायचा आहे. मायेची उबदार शाल त्याचबरोबर प्रेमाचं प्रतीक पुष्प गुच्छ देऊन हा मान सन्मान आपण इथे संपन्न करत आहोत. खऱ्या अर्थाने निश्चित आपण भाऊ इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात, आपलं खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या वतीने मी पुनश्च एकदा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करेल. त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक मायबाप पाहत असतील मित्रांनो, पहा आज तुम्हाला युट्यूबच्या माध्यमातून सन्मान्य अशोकजी मधुकर मोरे साहेब पाहायला मिळालेत, परंतु मी ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या गावामध्ये आलो ना आणि ज्या वेळेस खऱ्या अर्थाने या आयोजकांच्या माध्यमातून मग कुठलाही शुभकार्य असू द्या, कुठल्याही दुःखाचा प्रसंग असू द्या, कुठल्याही सुखाचा प्रसंग असू द्या, त्या वेळेस भाऊंच्या कानावरती पडलेला विषय आणि भाऊंनी दिलेला वेळ हा कायम आठवणीत आहे आणि भाऊ अजूनही खऱ्या अर्थाने आमच्या या विनंतीला मान देऊन उपस्थित राहतात. त्याबद्दल मी पुन्हा एकदा भाऊंच्या आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं खूप खूप आभार मानेन. मैदानाच्या आतमध्ये सिद्धगड ब संघाची सलामीची जोडी दाखल होताना पाहायला मिळेल. आज खऱ्या अर्थाने पहा, भरपूर खेळाडू संघामध्ये उपस्थित नाहीयेत, अर्थात महेश नाहीये, त्याचबरोबर संघामधील भरपूर खेळाडू आज उपस्थित नाहीत, परंतु आज संघाची धुरा सांभाळण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये अतुल आणि अमोल हे दोन धुरंधर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. चला टॉस इथे संपन्न करून घेणार आहोत. ब्रदर शेंडेवाडी टीमचे संघ कर्णधार त्याचबरोबर सिंगापूर वॉरियर्स टीमचे संघ कर्णधार उपस्थित झालेले आहेत. हा टॉस जो आपण इथे करून घेणार आहोत, दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत आणि पुन्हा एकदा खऱ्या अर्थाने निश्चित आज या स्पर्धेच्या वतीनं सन्मान्य अशोक मधुकर मोरे साहेब इथे उपस्थित आहेत. साहेबांच्या माहितीनुसार साहेब खऱ्या अर्थाने हा सामना आहे, हा कदाचित आपण पाहिला असेल, अनेक वेळा हे दोन संघ टाकलेले आहेत, परंतु तुमच्या माहितीसाठी आज सरकारी 11 जांभूळवाडी ब हा संघ खऱ्या अर्थाने आता क्षेत्ररक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि या धाबा बनवण्यासाठी खऱ्या अर्थाने आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला आहे तो संघ म्हणजे सिद्धगड बी. 57 धाब्यांचं लक्ष आणि या 57 धाब्याच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी अमोल स्ट्राईक एंड वरती आहे, नॉन स्ट्राईक एंड वरती अतुल, तर गोलंदाजी ट्रॅक वरती धीरज जो आपल्याला पाहायला मिळेल. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल धीरज पॉवर प्लेचं षटक आहे, जबाबदारी आहे, आज जबाबदारी पेलायची आहे धीरजला, जबाबदारी पेलायची आहे अमोलला, कारण आज संघामध्ये काही खेळाडू नाही आहेत. आज आपल्याला सावरायचं आहे, आज आपल्याला कलाटणी द्यायची आहे. सिद्धगड ब संघाचा ज्या वेळेस दरारा आपण पाहिलाय ना, एक काळ असा होता की ओपन टेनिस क्रिकेट मध्ये देखील या टीमचं नाव घेतल्यानंतर समोरचा संघ अगोदर घाबरायचा, परंतु आज क्रिकेट आहे. यावेळेस हो फटका अमोलचा क्लास आहे, अमोलच्या बॅटमधनं पहिल्याच बॉलवरती टिक फॉर टॅकचं उत्तर देत असताना ठोकलेला हा खणखणीत चौकार. धन्यवाद.
सुरुवात मात्र फुलातून होताना आपल्याला पाहायला मिळालेली आहे. पुन्हा एकदा घुटना टेक, पाय वाकवला आणि त्याच्यानंतर फटका टेकवला. चेंडू 6 धावांसाठी षटकार. फटका मैदानाच्या आतमध्ये अमोलच्या बॅटमधनं 2 चेंडू पाहिले. दोनही चेंडू सीमारेषा बाहेर पाठवलेले आहेत. षटकातील तिसरा चेंडू समोर अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. काऊ कॉर्नर झोन मध्ये फटका. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. बॉल पर्यंत पोहोचलाय. प्रयत्न करायचे आहेत, प्रयत्न करावे लागणार आहेत. आयुष्यामध्ये धडपड करावी लागणार आहे. आणि इथे 2 धावा आलेल्या आहेत. 12 धावा धावफलकावरती. पहा मित्रांनो, संघर्ष करणं फार महत्वाचं आहे. याच्यानंतर होणारा सामना याच परिसरामधील जवळील मैत्रीपूर्ण लढत म्हणाली तरी काय हरकत नाही. आज खऱ्या अर्थाने शेंडे ब्रदर्स, शेंडेवाडी क्रिकेट संघ आणि सिंगापूर वॉरियर्स फक्त एका ओढ्याच्या अलीकडे एक गाव आणि पलीकडे एक गाव. आज यावेळेस फटका इथे बसला. सुरेख झेल, मोक्याच्या क्षणी येणारा हा महत्वाचा झेल आणि आलेली ही विकेट. झेल जो जबरदस्त मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि या मोक्याच्या क्षणी येणारी अमोलची विकेट म्हणजे सरकार 11 जांभूळवाडी टीम साठी मोक्याचा क्षण, सुवर्ण क्षण म्हणायला हरकत नाहीये. जबरदस्त कामगिरी मित्रांनो. यासाठी नेहमी म्हटलं जातं, हर अंधेरे के बाद सवेरा आता है, जो मेहनत करे वो मकान पाता है, रुकने से कुछ नहीं बदलता मेरे यार, जो चलता है वही आगे बढ़ता है. पहिल्या 2 बॉल वरती आक्रमण केलं परंतु प्रयत्न इथे सोडले नाहीये धीरजने आणि जबरदस्त इथे त्याची कामगिरी पाहायला मिळालेली आहे. समोर जागा बनवली होती, समोर खेळण्याचा प्रयत्न अतुल यावेळेस पहिल्या प्रयत्नाला खऱ्या अर्थाने नाकारलं होतं अतुलनं. कदाचित आता 2 धावा होऊ शकल्या असत्या पण एकच धाव. इथे प्रयत्न करावे लागतील मित्रांनो. नेहमी यासाठी कधीही म्हणत असतो मी, मंजिले मिले या ना मिले तो मुकद्दर की बात है. मंजिले मिले या ना मिले हे तो मुकद्दर की बात है. हम कोशिश भी ना करे हे गलत बात है. तुम्हाला प्रयत्न करावे लागणार आहेत. प्रयत्नांची पराकाष्ठा मैदानात तुम्हाला करावे लागणार आहे तर विजय मिळेल. विजय असा आहे की तिथे तुम्हाला विजय मिळवण्यासाठी आधी स्वतःला झिजावं लागतं, स्वतःला धडावं लागतं, स्वतःला पडावं लागतं. आज त्याच पद्धतीने प्रयत्न सुरू आहेत. 57 धाव्यांचं लक्ष. स्विचिचा प्रयत्न, इथे फटका जबरदस्त आणि या फटक्यामध्ये ताकद न जाग. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. बायको आणली इंस्टाव पटून, तिला घरात आणली घोड्या बसून आणि गडी मेला भांडी घसून. जबरदस्त फटका. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 1चा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती बनलेली आहे 15, 16, 17. सासरा चावला कुत्रा. धावसंख्या बनलेली आहे 17. मैदानाच्या आतमध्ये 57 धावा बनवायच्या आहेत. 40 धावेचं लक्ष. 18 चेंडूमध्ये अजूनही आपल्याला पार करायचं आहे. हे पार करावं लागणार आहे. हे पार केल्याशिवाय आपल्याला मिळणार नाही. आणि यावेळेस गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सरकारी 11 जांभूळवाडी क्रिकेट संघाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 2. जांभूळवाडच्या 12 खेळाडू तुमचा षटक बस आहे. रेंज कमी देतो काय सांगायचं आहे. बी येतो का काय.
पेनल्टीच्या आड कसं आता बॉल दिलं ना त्यांना कसं काय तुम्ही बाबा म्हणजे नको झालाय कॉमेंट्री वाला खै भोशाड्या. 4 बॉल आपण पॉवर प्ले तर टिकलं बा कसं काय तुमच्या लक्षात नाही. 17 धावा धावफलकावरती आहेत. आणि यावेळेस योगेश गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक इन वरती कल्पेश. यावेळेस फटका इथे उंच आकाशात वाकडे तिकडे बाबळीचा हिरवा हिरवा पाला दूर दूर मार्गा षटकार पण झुकेगा रे साला पुष्पराज. जावा 57चा पाठलाग मैदानात सुरू आहे. फटकेबाजी अफलातून सुरू आहे. योगेश तयार. पुढ्यामधला चेंडू होता याही वेळेस फटका कमालीचा. हाय चेंडू सीमारेषेच्या बाहेर. कामत पाडे आलो तुमच्यात आहे ना योग गडी त्याचं नाव इचू. बॉल मारला हेड बॅट्समॅन ठेचू ठेचू सीमा पार षटकार. एक नंबर तुझी कंबर हाय चाल जबरदस्त बॅटिंग. 29 धावा. पायामध्ये चेंडू होता. मिडॉनला क्षेत्ररक्षक नव्हता. त्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षण चांगलं होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 1 धाव इथे धावफलकावरती खर्च केली जाते. संघाची धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. आता बॅटिंग करत असताना 30 धावा. 30 धावा धावफलकावरती आहेत. चांगली बॅटिंग मैदानात इथे करत असताना सध्याच्या स्थितीला सिद्धगड ब संघ चांगली गोलंदाजी करण्याची गरज आहे सरकारी 11 जांभूळवाडी क्रिकेट संघाला. पहा वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे प्रत्येकाला विनंती आहे की वेळेसाठी सहकार्य करा. आज माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. खऱ्या अर्थ निश्चित अष्टविनायक डीजे काय रे मुद्दाम फसायला काय तसाच काय तरी वाटत. अशी खोटी अपील म्हणजे काय माहिती का ज्याच्या पोटात पाप त्याला पोरा होतील आपाप. नाही होणार. यावेळेस गुटना टेक फटका हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे. बॉल पर्यंत पुंजाना वाट लागली ना. आवणी झाली असती च्या मारे बैलांना लात मारली. नांगऱ्या उताना फातकन. 4 धाव्यांसाठी चौकार. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या धावफलकावरती 35. चला 12 चेंडूचा खेळ झालेला आहे. पहा
आमचे साडू आहेत. सरपंच साहेबाला 3 का 4 फोन झाला, निस्ता धवळी गाय धवळी गाय धवळी गाय. साडू जुरूक दमकड, मॅच खपली का तुझी इच्छा पुरी करून टाकी तू. परत दिस बा फक्त मॅच देखत राहायचो. त्याचबरोबर वनरक्षक सन्मान्य रघुनाथ हिरू शेंडे, त्याचबरोबर पोलीस पाटील सन्मान्य रमेशजी वाघ, आपण कुठे असाल तर या आपण व्यासपीठावरती. आपल्याला आयोजन कमिटीच्या वतीनं प्रेमाची विनंती केली जाते, या आपण व्यासपीठावरती. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर या आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. सार्थकचा पप्पा आलाय का? सार्थक सांग. सूरज आणि सूरजच्या पहिल्याच बॉल वरती ठोकलेला चौकार आलाय. संघाची धावसंख्या 39-39 धावा. यावेळेस किलो फटका बेकार, कॅचही बेकार. काय झालंय? ढाशी कॅच, ढाशी. टेन्शन नाही कारण बॅट्समनची झाली काशी, कॅच घेतली ढाशी. माझी होणारी हमसफर. I like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून माझी नजर, माझी सासू तुझी मदर. माझी होणारी हमसफर. I like your beauty, I like your fashion. तुझ्यावर थांबून माझी नजर. एक नंबर तुझी कंबर, खायचा शेकी शेकी आहे सुंदर. सोनू मला हे गाणं तुमच्यासाठी होतं कारण कॅमेरा तुमच्यावरती होता ना, तुम्ही चालत होते आणि लगेच गाणं लागला. तुझी चाल तुरु तुरु. चांगली फाईट झाली रामपूरची आणि कामतपाड्याची. सोनू मला ना महेश वाघनं सांगितलं होतं की तुला 1 बॉल मध्ये सस्पेंड करू. सत्यवाल्या तसेच झाले. कार्यक्रम ओके झाला कारण सोनू मला सध्या वॉलपुट्टीवरती जोर आहे. चेतन मैदानात सात मध्ये आपल्याला पाहायला मिळेल नवीन फलंदाज. पहा 57 धावा, 57 धावांचा पाठलाग 39 बनलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये अजूनही आपल्याला बनवावा लागणार आहेत, त्या म्हणजेच विजयासाठी 18 धावा. चेतन आहे 18 धावांची आवश्यकता आहे अजूनही विजयासाठी. सिद्धगड बस संघाला गोलंदाज तयार आहे. 10 चेंडू 18. ओहो 10 चेंडू 18ची आवश्यकता. गावाचे गाव देवा नमण्या गोरे, सूर्यावत्याल पड सोळ. आपली भाषाच मला योग योग शब्द बेकार टायमा आठवतो. नाही सांगणे भानगड नाही, नाही सांगला तर कोणा नर आहे. यावेळेस हो इथे जरूर पंच हाईट फॅक्टर साठी DRS घेतलेला आहे पंचांनी. फेअर डिलिव्हरी. जबरदस्त चेंडू आपल्याला पाहायला मिळालेला आहे. टच यावेळी देखील शरीरावरती चेंडू आदळला आहे आणि इथे एक सिंगल आलेली आहे. गुडघ्यात मुक्का मार आहे. आयडियाच लावून घ्या, आयडियाच आणून ठेवा आयोजक. हंपर सांगतो गुडघ्यात मुक्का मार आहे, चमकतो. अर्थात लेग बायची एक सिंगल येईल. संघाची धाव संख्या 41 धावा. बॅटिंग करत असताना सिद्धगड बस संघाच्या मडचं गडी आज लवकर झाला आला ते खुटा धरून राहिला. काय सांगायचं आहे आज गावात म्हणजे त्या निम्मच्या वर गाव आणला वा नाही आलं होय. यावेळेस उंच 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 उंची आणि लांबी देखील चेंडू सीमारेषा पार होतोय. हा येतोय खणखणीत षटकार.
43 बनलेले आहेत आणि 10 धाब्यांची आवश्यकता अजूनही बाकी आहे. मास्तर आहे नका काय सांगू. इथे चुकी झालेली आहे. हा धाव ना परत. त्या किडण्या दाबा तुम्ही, किडण्या दाबा सुजवा. आणि इथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त कामगिरी मैदानात इथे करत असताना 48 धावा धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आता मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची गरज आहे. 6 बॉल आणि विजयासाठी बनवायचे आहेत 8 धाबा. आता गोलंदाजाची खास करून कसोटी राहणार आहे. आता गोलंदाज आलेला आहे निलेश. गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळेल निलेश. षटक क्रमांक 14 निर्णायक षटक आहे. या षटकामध्ये कुठला संघ विजयी होणार ते आपण पाहणार आहोत. नेक्स्ट मॅच साठी शेंडे ब्रदर, शेंडे पाटील टीमचा कॅप्टन, आपले खेळाडू आपण तयार ठेवा. त्याचबरोबर सिंगापूर वॉरियर्स टीमचे कॅप्टन आपले खेळाडू तयार ठेवा. 49 धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. सध्याच्या स्थितीला 8 धावांची आवश्यकता आहे विजयासाठी. पहिल्या ओव्हर मध्ये 17, दुसऱ्या ओव्हर मध्ये 18, तिसऱ्या ओव्हर मध्ये 14. ओहो, पहिला बॉल तर आपल्यातून आलेला आहे. थोडस दडपण, थोडस प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. हा आलेला डॉट बॉल निर्धाव चिन्ह मैदानाच्या आतमध्ये. आणि खऱ्या अर्थाने याच दरम्यान आपण पाहतोय ज्यांची उपस्थिती पाहायला मिळालेली आहे. दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य दत्तात्रेयजी मेंगाळ, ज्यांच्या माध्यमातून पहा प्रत्येक वेळेस आपण पाहिलेलं आहे की एक गिफ्ट राहिलेलं आहे. आणि तिथे आज बक्षीस घेऊन खऱ्या अर्थाने ते स्वतः इथे वेळात वेळ काढून उपस्थित राहिलेले आहेत. तुमचं खऱ्या अर्थाने खूप खूप धन्यवाद. निलेश यावेळेस हो, यावेळेस एक सिंगल बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? एक बनलेली आहे. दुसरीसाठी फलंदाज निघाला. चेतन थोडंसं खराब आलाय. 2 धाबा चित्ताच्या वेगाने 2. जबरदस्त रंगताना पाहायला मिळणार आहे. आता धावसंख्या 51 धाबा. 6 धाब्यांची गरज आहे. चेंडू फक्त आणि फक्त बाकी आहे 4 बॉल फार इम्पॉर्टंट आहेत आणि या 6 धाबा देखील फार महत्वाच्या आहेत. अक्रॉस द लाईन स्कोरले क्षेत्रामध्ये शतरक्षक डीप मध्ये आहे. त्याच्या आबाकाच्या बाहेर येणारा मोक्याचा हा सुवर्ण अक्षराने लिहिलेला 4 हा चौकार. विजयासाठी आता फक्त 2 बनवायचे आहेत, परंतु चेंडू शिल्लक आहेत 3. महेश सर, हा इतिहास महेश सरांना सांगण्याची गरज नाही. आज खऱ्या अर्थाने आपण इथे उपस्थित राहिलात. खऱ्या अर्थाने निश्चित त्यांच्या माध्यमातून प्रत्येक वर्षामध्ये गिफ्ट म्हणून खऱ्या अर्थाने एक भेट वस्तू सरप्राईज गिफ्ट दिलं जातं. याही वर्षामध्ये लाभलेला आहे. अर्थात सन्मान्य दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच दत्तात्रेयजी मेंगाळ साहेब खऱ्या अर्थाने उपस्थित आहेत. तुमचं खूप खूप धन्यवाद. मैदानाच्या आतमध्ये वळूया. सेन्सिबल क्रिकेट हलक्या हाताने कट केलेला आहे. एक सिंगल वेगाने बनलेली आहे. दुसरीचा प्रयत्न. मॅच फिनिश होईल का? मॅच 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 इथे फिनिश. हा धाव. तुला वाटलं अजून 20-25 काढायचा. अभिनंदन टीम सिद्धगड ट्रॉफ वन हार्डलक टीम सरकारी 11 जांभूळवाडी. चला अगदी आपण यथोचित मान सन्मान घेणार आहोत. आणि हा मान सन्मान इथे दसई ग्रामपंचायतचे विद्यमान सरपंच सन्मान्य दत्तात्रेयजी मेंगाळ यांचा इथे करून घेणार आहोत आपण. या आयोजनाचे खऱ्या अर्थाने महत्वाचा कणा देवरामदादा वाघ सिंगापूर ग्रामपंचायत सरपंच, त्यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान इथे संपन्न करून घ्यायचा आहे. पहा आज सकाळपासून जर पाहिलं तर पाहुणेवर सगळे येत आहेत. खऱ्या अर्थाने आज आपल्या शब्दा खातीर आपल्याकडे राहिलेला वेळ आणि या वेळात वेळ काढून आपण इथे उपस्थित आहात. तुमचा केला जातोय यथोचित मानानं सन्मान. तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट नो अबाउट ज्याला बॅटिंग करत असताना 28 धावा नाबाद पारी मॅच विनिंग पारी ज्याने खेळून काढली तो कल्पेश एमाडे ठरलेला आहे या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. खूप खूप धन्यवाद कल्पेश. सेकंड करून घ्या आणि आपली मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी या. चला
हॅलो 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 तर संतोष वाघ यांची फरमाईश होती. ढवळी तर येत नाही पण ती मगापासून सांगत होते ढवळा 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 का. जनक राजा तुझी कन्या, जनक राजा तुझी कन्या, कन्या कोणाला देऊ केली, कन्या कोणाला देऊ केली, बहुनाथाला देऊ केली, बहुनाथाला देऊ केली, बहुनाथ घोड्यावरी, बहुनाथ घोड्यावरी, रुक्मिणी चालते पायी पायी. बस साडू आता ऐकला वया, परत सरपंचाला त्रास करून फोन करू नको. चला मैदानाच्या आतमध्ये सामना जो आपण पाहणार आहोत, पहिल्या फेरीतील शेवटची लढत. तिथे दोन संघ खेळताना पाहायला मिळतील. शेंडे ब्रदर्स शेंड्याची वाडी आणि त्यांच्या विरोधात सिंगापूर वॉरियर्स. सन्माननीय उपसरपंच साहेब मोतीराम दादा सोंगाळ यांचं इथे शुभ आगमन झालेलं आहे. तुमचं खऱ्या अर्थाने मी आयोजन कमिटीच्या वतीनं आपलं खऱ्या अर्थाने पुन्हा एकदा सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत करेल. तसेच अशोकजी शेंडे डॉक्टर हे इथे उपस्थित झालेले आहेत. या तुमचंही सहर्ष मनपूर्वक सस्ने स्वागत. कामत पाड्याचा वंश मोर आलाय, करू आपण थांबा जरा. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण मायक्रोफोन वरती थोडस बदल करूया आणि मायक्रोफोन वरती पुन्हा एकदा आपण किरण वाघ यांना इन्व्हाइट करूया. तुर्ताच मी थोडासा थांबतोय. आपण पाहत राहा, ऐकत राहा. सरपंच उपसरपंच चषकाचा सोहळा. दोन्ही टीमला एक सुवर्ण संधी आहे. लगातार तर हॅट्रिक कंप्लीट झाली तर देवीदास सोंगाळे यांच्याकडून तब्बल 201 रुपयाचं रोख कॅश प्राइज दिले जाईल. सगळे पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये शेवटची लढत. शेंडे ब्रदर्स शेंड्याची वाडी विपक्षी टीम सिंगापूर वॉरियर्स. दीपक आणि ज्ञानेश्वर सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाले. स्ट्राइक इंडचा विचार केला तर ज्ञानेश्वर आणि नॉन स्ट्राइक इंड वरती दीपक पाहायला मिळतात. गोलंदाज मार्क मध्ये सज्ज होताना पाहायला मिळेल. ओमकारच्या हातामध्ये पहिला षटक हाताळण्यासाठी सज्ज केलाय. जव्या मैदानाच्या आतमध्ये स्ट्राइकिंग इंडचा विचार करतात ज्ञानेश्वर पाहायला मिळतात. गोलंदाज मार्गावरती गोलंदाज ओमकार पहिल्या षटकात हाताळताना पाहायला मिळतो. पहिला बॉल कुठं बॅच होता, मोठा फटका सजवलाय. वन बाउन्स बाउंड्री लाईन शोधेल, हा येतोय पहिला चौकार. 4 धावा. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमधनं ज्ञानेश्वरच्या माध्यमातून येतोय. पहिल्या चौकार 4 धाव्यानं संघाचा अकाउंट ओपन होताना पाहायला मिळतोय. दापलकाचा विचार केला तर 4 धाव्यांवरती खेळताना पाहायला मिळेल. पहिला बॉल चौकारासाठी पाठवून दिला. सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये देखील
ज्ञानेश्वरची पाहायला मिळतोय. गोलंदाज पण एकदा ओमकार सलगचा हा मोठा फटका जमण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक बॉल काही चुका होणार नाहीये. पहिला विकेट टीम शेंडेवाडी संघाला आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर देखील पहिला बॉल पटकावला होता या फलंदाजानं ज्ञानेश्वरनं, परंतु दुसरा फटका देखील थोडासा मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. पहिलं विकेट टीम शेंडे ब्रदर्स शेंडेवाडी संघाला ज्ञानेश्वरच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गोलंदाजी मध्ये देखील चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ओमकारच्या माध्यमातून दुसऱ्या बॉलवरती देखील विकेट मिळवून देण्याचं काम केलं. मैदानाच्या आतमध्ये देखील 4 धावा दाबलकावरती जोडल्या जात आहेत. सार्थक मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. वन डाऊनची भूमिका सार्थकनं स्वीकारल्या. स्ट्रायकिंग युनिटचा विचार केला तर सार्थक डावखुऱ्याचा फलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. गोलंदाजी ते ओमकार पाहायला मिळतोय. 4 धावेनं पहिला बॉल खर्च केला होता. दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दुसऱ्या बॉलवरती पाहायला मिळाले. गोलंदाज ओमकारची, नवीन फलंदाज सार्थक, एक डावखुऱ्याचा फलंदाज शेंडे ब्रदर्स शेंडेचीवाडी संघाकडून वन डाऊनची भूमिका सांभाळण्यासाठी मैदानामध्ये दाखल झाला. धावफलक 4 वरती पाहायला मिळतोय. चला आपला टाइम काउंट केला जातोय. वेळेचा विलंबन करू नका. आज शेवटचा दिवस, फायनलचा दिवस आपल्या भेटीला येतोय. षटकातील तिसरा बॉल स्ट्रायकिंग इन वरती पण एकदा सार्थक, इथेलाही निभावी लागेल. पंचाची दुनिया समांतर वाईड बॉल पंच घोषित करताना पाहायला मिळेल. धावफलकावरती भर पडेल. 5 वरती धावफलक जाताना पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये तिसरा बॉल थोडासा देखील दिशाहीन होताना पाहायला मिळतो. वाईड बॉल आणि वाईडच्या मदतीने धावफलकाचा विचार करतात 5 धावा. पण एकदा तिसरा बॉल मोठा पटका खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे पाहायला म्हणजे थोडासा फंबल झाला. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला म्हणजे दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय आणि दुसरी देखील धावी ते कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण शेवटच्या मोमेंटला राहिला. 2 धावेच्या मदतीने धावफलकाचा विचार करतात. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 7 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा स्ट्रायकिंग इन वरती सार्थक, बॅटचा देखील बाहेरील कडा होता. सेकंड स्लिप थोडीशी लांब वरती राहिली आणि विकेट किपर बॉल पर्यंत पोहोचत होता, परंतु बॉल देखील ते सीमा रेषेच्या वेध घेताना पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेग मध्ये चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावफलक वेगानं 11 वरती जाऊन थांबताना आपल्याला पाहायला मिळेल. बॅटचा बाहेरील कडा होता. स्वतः विकेट किपर देखील बॉल पर्यंत पोहोचत होता. थर्ड स्लिप थोडीशी लांब राहिली आणि बॉल देखील इथे बाउंड्री लाईन शोधून निघून गेला 4 धाव्यांसाठी. चौकार आला. चौकाराच्या मदतीने धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 11 धावा. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना गोलंदाज ओमकार गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. डॉट बॉल, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये देखील ओमकारच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल गोलंदाज मार्कवरती गोलंदाज ओमकार, स्ट्रायकिंग इन वरती पण एकदा सार्थक पाहायला मिळतो. लोवर फुल टॉस स्वतः कमाल देखील विकेट किपर आपल्याला पाहायला मिळतोय. 65 षटक समाप्तीचा. पहिला षटक समाप्तीनंतर धावफलकाचा विचार केला तर एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 11 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. प्लस एक विकेट देखील सोडताना पाहायला मिळेल टीम शेंडे ब्रदर्स शेंडेचीवाडी संघ. सिंगापूर वारे या संघाकडून देखील दुसरा गोलंदाज मार्कवरती लवकर सज्ज करायचा आहे. पहिल्या षटक इथे ओमकार नाताला पहिल्या षटकामध्ये 11 धावा खर्च करून एक संघाला विकेट मिळवून देण्याचं काम केलं. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये 6 बॉलमध्ये 1 विकेट आणि 11 धावा खर्च करताना पाहायला मिळाला. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सूरज येताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग इनचा विचार करता दीपक सलामीसाठी मैदानामध्ये दाखल झाला होता. नॉन स्ट्राईक इन वरती देखील 6 बॉल पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या षटकाचा पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. धावफलक सध्याच्या घडीला 11 वरती थांबलाय. दुसऱ्या षटकाची सुरुवात इथे सूरज करताना पाहायला मिळतो. समोर तिथे दीपक पाहायला मिळेल. मॅच मध्ये थोडासा स्पीडअप ठेवायचा आहे. सूरज दुसऱ्या षटकाची सुरुवात करताना पाहायला मिळतो. समोर दीपक पाहायला मिळेल. पहिला बॉल दीपक साठी फेकला होता. सूरजनं कमाईचा झेल इथे सेलिब्रेट करताना देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात. इथे अजून एक विकेट मिळताना पाहायला मिळेल. कमालीची देखील गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू असताना दीपक इथे बाद होताना पाहायला मिळतो. मोठा पटका सजवण्याचा प्रयत्न होता. थोडासा देखील बॉल मैदानाच्या आतमध्ये राहिला आणि तिथे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरा विकेट इथे दीपकच्या माध्यमातून पाहायला मिळेल.
विलास मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये दापलकाचा विचार केला तर 11 धावा सध्याच्या कडे दापलक आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सूरजच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिला बॉल फेकला, पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं गोलंदाज सूरजनं. षटकातील दुसरा बॉल घेऊन जाताना पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडचा विचार केला तर विलास आपल्याला पाहायला मिळेल. दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये 11 धावा दापलकावरती जोडल्या जात आहे. इथे दिशा थोडीशी गोलंदाज भर करतोय. वाईट बॉल आणि वाईट दापलकावरती भर पडेल. 12 धावा दापलकावरती जोडल्या जातील. थोडीशी गोलंदाजी ते खराब मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. वाईट बॉल आणि बॅटच्या मदतीने दापलक 12 वरती जाताना पाहायला मिळतो. विलास स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. चौथा क्रमांक देखील स्वीकारला आणि स्ट्राईक इन वरती पाहायला मिळतो. समोरच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, कव्हर मध्ये देखील बॉल समाचार दिलाय. बॉल वेगाने बाउंड्री लाईन शोधतोय. हा येतोय विलासच्या बॅट मधून चौकार आणि चौकारच्या मदतीने दापलकाचा विचार करता 16 धावा दापलकावरती जोडल्या जातील. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज स्ट्रायकिंग इन वरला. विलास होता चांगला फटका देखील मिड विकेट मध्ये पाहायला मिळतो. थोडस देखील फंबल झाला होता आणि बॉल सीमारेषेचा भेद घेतो. 4 धाब्यांसाठी चौकार आला. लगातारचा दुसरा चौकार विलासच्या बॅट मधून पाहायला मिळतो. चौकाराचा साईन दापलकाचा विचार केला तर 20 धावा दापलकावरती जोडल्या जातील. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये विलासच्या माध्यमातून पाहायला मिळते. शेंडेवाडी ब्रदर्स देखील अतिशय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये इथे विलासच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. लगातारचा दुसरा चौकार 4 धाब्याच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 20 धावा दापलकावरती जोडले जातील. पुन्हा एकदा गोलंदाज सूरज पहिल्या बॉलवरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं होतं. दुसरा बॉल इथे वाईट फेकला. पण एकदा दुसऱ्या बॉलवरती चौकार आला. तिसऱ्या बॉलवरती चौकार आला. षटकातील देखील चौथा बॉल फील केली होती. डॉट बॉल चांगली गोलंदाजी चौथ्या बॉलवरती पाहायला मिळते. षटकातील 2 बॉल शिल्लक असताना गोलंदाज मारते. गोलंदाज पण एकदा सूरज स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर विलास पाहायला मिळतात. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. सेन्सिटेबल क्रिकेट दाखवलं. एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 21 धावा दापलकावरती जोडल्या जातील. पण एकदा स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर वन डाऊनची भूमिका सार्थकनं स्वीकारली होती. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर सार्थक स्ट्रायकिंग इन वरती आपल्याला पाहायला मिळतोय. लोवर फुल टॉस बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विकेट पर्यंत थोडासा मिस होतोय आणि शेवटला देखील बॉल गोड करतोय चौकारासाठी. पंच सिग्नल षटक समाप्तीचा आणि चौकाराच्या मदतीने दापलकाचा विचार केला तर 25 धावा दापलकावरती जोडल्या जातील. मार्कवरती सज्ज करायचं आहे टीम सिंगापूर वारियर संघ. चिंतामण गोलंदाज मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतो. 12 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपलाय. 12 बॉल मध्ये तब्बल 25 धावा बनवण्यात यश येतोय टीम शेंडे ब्रदर्स शेंडेवाडी संघ. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर आपण एकदा विलास इथं पाहायला मिळतो. 4थ्या क्रमांकावरती मैदानामध्ये दाखल झाला. आतापर्यंत 10 धावा संघाला मिळवून देण्याचं काम केलं या फलंदाजानं. तो देखील तिसऱ्या षटकाचा पहिला बॉल खेळण्यासाठी स्ट्रायकिंग इन वरती पाहायला मिळतो. पहिला बॉल षटकातील पहिला बॉल भन्नाट वेग होता. इथे विकेट किपरच्या हातामध्ये विसावतोय. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकाचा डॉट. चिंतामण अतिशय सुंदर गोलंदाजी पहिल्या बॉलवरती पाहायला मिळालाय. षटकातील दुसरा बॉल पण एकदम मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. सेकंड स्लिप एका हाताने देखील झेल इथे कॅरी केलाय. कमलेचा विकेट मैदानाच्या आतमध्ये इथे विलास होतोय. बाद धक्का क्रमांक 3 टीम शेंडे ब्रदर्स शेंडेशिवाडी संघ.
गोलंदाज मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय राहुल शाकिलचा विचार करता राहुल आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक 25 वरती थांबवलाय गोलंदाज चिंतामण. पहिल्या बॉल वरती देखील डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती विकेट मिळवून देण्याचं काम केलं. षटकातील 4 बॉल शिल्लक. स्ट्रायकिंग एंडचा विचार करता राहुल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा देखील डॉट बॉल. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चिंतामणच्या माध्यमातून पाहायला मिळते. पेरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये चालू असताना गोलंदाज चिंतामण. तिसरा बॉल देखील इथे डॉट. षटकातील 4था बॉल. स्ट्रायकिंग इन वरती राहुल सपन होऊन खेळण्याचा प्रयत्न, मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न देखील डीप मिड विकेट मध्ये. अजून एक देखील विकेट. कमालीचं देखील क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. राहुल मैदान सोडताना पाहायला मिळेल. विष्णू मैदानामध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. धावफलक देखील 25 वरती थांबवलाय गोलंदाज चिंतामण. अजूनपर्यंत एक सुद्धा देखील धाव खर्च करून देत नाहीये. पहिल्या बॉल देखील डॉट, दुसरा बॉल वरती विकेट, तिसरा बॉल डॉट आणि 4थ्या बॉल वरती पुन्हा एकदा विकेट. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चिंतामणच्या माध्यमातून पाहायला मिळते. विष्णू समोर पाहायला मिळतोय. गोलंदाज चिंतामण अजूनपर्यंत एक सुद्धा धाव खर्च करून देत नाहीये. गोलंदाज चांगली गोलंदाजी मानावी लागेल चिंतामणच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 डॉट, 2 विकेट, शेवटचे 2 बॉल शिल्लक. कशा रीतीने फेकले जातील. इथे नो बॉल. लाईन देखील खराब. मैदानाच्या आतमध्ये चिंतामण नो बॉल फेकताना पाहायला मिळतोय. येणारा बॉल फ्रीड. सुवर्ण संधी. समोर विष्णू पाहायला मिळेल. एक 6वा क्रमांक सजवण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये विष्णू पाहायला मिळतोय. आणि विष्णूसाठी सुवर्ण संधी आहे. त्या बलकाचा विचार केला तर 26 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट होताना पाहायला मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये. तत्पर्यंत सिंगल धावावरती समाधान आणि एका धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 27 धावा दाबलकावरती जोडल्या जातील. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना गोलंदाज मार्क होते. गोलंदाज पण एकदा चिंतामण. अतिशय सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालताना पाहायला मिळतात. शेवटचा बॉल या षटकामध्ये शिल्लक असताना स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर सार्थक येताना पाहायला मिळतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट केलाय. उंची भरपूर लांबी ते पाहावी लागेल. क्षेत्ररक्षक होता परंतु सहा धावांसाठी बॉल निघून जाताना पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक तिथे होता परंतु क्षेत्ररक्षकाच्या आवाक्याच्या बाहेर बॉल देखील पाहायला मिळाला. 6 धावांसाठी आणि 6 धावेच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 33 धावा दाबलकावरती जोडल्या जातील. कमालीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सार्थकची देखील पाहायला मिळते. षटक समाप्तीनंतर दाबलकाचा विचार केला तर 33 धावा प्रति ओव्हर 11-11चा रन रेट पाहायला मिळतो. वरती मैदानामध्ये दाखल झाला. दाबलकाचा विचार केला तर 33 धावा दाबलकावरती धावा जोडल्या जातात. शेवटचा षटक पहिल्या डावामध्ये शिल्लक. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज सागर येतोय आणि पहिला बॉल घेऊन जातोय विष्णूसाठी. इथे पहिला बॉल लाईन चेक केली जाते. वाईड बॉल डावीशी सोडून बॉल देखील फेकलाय गोलंदाज सागरनं. चौथ्या षटकाची सुरुवात वाईड. दाबलकाचा विचार केला तर 34 धावा दाबलकावरती जोडल्या जातील. विष्णू समोर राहिला. विष्णूसाठी देखील सागरचा पहिला बॉल पण एकदा फेकला जातोय आणि सागर देखील विष्णूसाठी पहिला बॉल फेकतोय. दाबलकाचा विचार केला तर 34 धावा समोर खेळण्याचा प्रयत्न. सेन्सिटिबल क्रिकेट पण एकदा दाखवलाय. क्षेत्ररक्षक थोडासा बंबल झालाय आणि बॉल इथे बाउंड्री लाईन शोधतोय. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चौकार आणि चौकाराच्या मदतीने दाबलकाचा विचार केला तर 38 धावा दाबलकावरती जोडल्या जातील. आला आणि चौकाराच्या मदतीने धावफलक 38 वरती जाताना पाहायला मिळतो. पण एकदा गोलंदाज सागर. षटकातील दुसरा बॉल स्ट्रायकिंग इन वरती विष्णू. पण एकदा कव्हर मध्ये बॉल टाकून दिलाय. 1 बाउंड सीमा रेषेच्या बाहेर बॉल निघून जातोय चौकारासाठी. चौकाराच्या मदतीने धावफलक वेगानं इथे 42 वरती जाताना पाहायला मिळेल.
तर दुसऱ्या बॉलवरती देखील चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये विष्णूच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग देखील दुसरा चौकार मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. समोर खेळण्याचा प्रयत्न डीप मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षण चांगलं सजवलंय. तिथपर्यंत एक सिंगल आणि सिंगलच्या मदतीने धापलकाचा विचार केला तर 43 धाबा धापलकावरती जोडल्या जातील. षटकातील शेवटचे 3 बॉल शिल्लक. गोलंदाज मारकुर्ती गोलंदाज सागर. आतापर्यंत 10 धाबा खर्च करताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर पुन्हा एकदा सार्थक येताना पाहायला मिळतोय. एक डावखुरी त्याचा फलंदाज टीम सेंडे ब्रदर सेंडेचवाडी संघाकडून खेळताना पाहायला मिळतोय. वन डाऊनची भूमिका सांभाळल्या. अतिशय सुंदर देखील मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग चालू असताना स्ट्रायकिंग इन वरती पुन्हा एकदा सार्थक येताना पाहायला मिळतोय. तर गोलंदाज सागर पाहायला मिळतोय. षटकातील चौथा बॉल फुल टॉस बॉल होता. समोरची दिशा निवडले. क्षेत्ररक्षक दूरवरती बॉल देखील पुन्हा एकदा बाउंड्री लाईन शोधतोय. सीमा रेषेच्या बाहेर चौकार आणि चौकारच्या साह्यानं धावफलक देखील वेगानं 47 वरती जाताना पाहायला मिळतोय. चांगली बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सार्थकच्या माध्यमातून पाहायला मिळते. त्याला साथ देखील विष्णूची अतिशय सुंदर पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये पण एकदा गोलंदाज मार्फत सागर सज्ज होताना पाहायला मिळतोय. षटकातील देखील 5वा बॉल स्ट्रायकिंग इन वरती पण एकदा सागर आडवा बॅटने मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. इथे 5वा बॉल डॉट. चांगली गोलंदाजी 5व्या बॉलवरती सागरच्या माध्यमातून पाहायला मिळते. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक असताना स्ट्रायकिंग इनचा विचार केला तर पण एकदा सार्थक आपल्याला पाहायला मिळतो. धाबलक 47 वरती अजून 3 धावा बनवल्या जातील का म्हणजे अर्धा शतक इथे कंप्लीट होताना पाहायला मिळेल. परंतु गोलंदाज करती गेली ते क्षमता असेल सागर डॉट बॉल काढण्याची. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॉल हवेमध्ये गल्लीमध्ये देखील क्षेत्ररक्षक होता परंतु इथे झेल मात्र ड्रॉप. दुसऱ्या धाब्याचा कॉल आणि दुसरी सुद्धा धाव कंप्लीट होताना पाहायला तिसऱ्या धाब्याचा कॉल दिलाय. धावाची संधी निर्माण झाली आहे परंतु फेक इथे थोडीशी करा मैदानाच्या आतमध्ये. चौथा धावेचा कॉल आणि चौथा धावेला इथे धाव बाद होताना पाहायला मिळेल. 3 धावा षटक समाप्तीचा सिग्नल म्हणजेच अर्धा शतक इथे कंप्लीट होताना पाहायला मिळतो. 50 धावा धापलकावरती जमा होताना पाहायला मिळतो. टीम शेंडे ब्रदर्स शेंडेशवाडी विजयासाठी 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 51 धावा. वरती आपले बुलंद आवाज सन्मान्य योगेश शिवाल सरांना विनंती करतो की आपण मायक्रो स्पीकर वरती जोडायचा आहे.
पहिली लढत आपण पाहणार आहोत. एका साइडनं टीम मला वाटतंय पेराची वाडी सह्याद्री स्पोर्ट क्लब बेरेवाडी टीमचे कॅप्टन आणि ओम साई कामतपाडा टीमचे कॅप्टन. येस, टॉस करून घेणार आहोत, परंतु मैदानाच्या आतमध्ये तत्पुरती जाऊया. 50 धावा प्रथम बॅटिंग करत असताना शेंडे ब्रदर्स शेंड्याची वाडी क्रिकेट संघाने बनवलेले आहेत. 51 धाब्यांचं लक्ष सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला येथे बनवायचे आहेत. आणि मैदानाच्या आतमध्ये अमोल आणि सूरज ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. हा बॉल द्या, बॉल. फलंदाज बॉल चेक करा. झालाय गोरा गोरा पान चिकना चिकना बाण. येस, तुमच्यावर कॅमेरा आहे पोटी. येस, थँक्यू. चला टॉस संपूर्ण करून घेणार आहोत. चला अष्टविनायक मंडप डेकोरेटरचे सर्व येस, आमचे उपसरपंच साहेब मोतीराम दादा सोंगाल ज्यांचं शुभ असते आपण टॉस इथे संपूर्ण करून घेत आहोत. दुसऱ्या फेरीतील पहिली लढत आणि मला वाटतं दोन्ही टीम नोंद घ्या. 3 ओव्हरचा मॅच सामना असेल. नो बॉल, पहिलाच बॉल खराब. टॉस जिंकलाय ओम साई कामतपाडा क्रिकेट संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. बॅटिंगसाठी आमंत्रित केलेला आहे सह्याद्री स्पोर्ट क्लब बेरेवाडी क्रिकेट संघाला. मॅच मध्ये जाऊया. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी ट्रॅक मध्ये दीपक आहे, स्ट्राईक एंड मध्ये अमोल पोटे तयार आहे. फ्रीटचा बॉल, समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न, फटका इथे हवेत. फ्रीहिटचा चेंडू आहे आणि इथे एक सिंगल वेगानं बनलेली आहे. कदाचित आता फ्रीहिटचा बॉल नसता तर झेल इथे मिळाला असता, जमलं नाही. प्रयत्न चांगले आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. संघाची धावसंख्या मात्र इथे 2 या धावसंख्येवरती जाताना पाहायला मिळेल. 51 धाब्यांचं लक्ष आहे. 51 धाब्यांचं लक्ष्याचा पाठलाग इथे तुम्हाला करायचे आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दीपक तयार आहे. ओहो, फटका यावेळेस फसलाय. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक बॉल खाली, चुकी नाहीये. सूरजला इथे विकेट गमवावी लागलेली आहे. पहिला विकेट, डाबाला पहिला खिंडार. फलंदाज सूरज होईल बाद. सृष्टी गुरुनाथ फडके ज्याचं आता शुभागमन होताना पाहायला मिळालेला आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगापूर अर्थात सन्माननीय एकनाथजी पवार सर यांचं इथे शुभागमन होत आहे. या सर तुमचं सहर्ष मनपूर्वक सस्नेह स्वागत आहे. सरपंच उपसरपंच चषक या स्पर्धेमध्ये मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मात्र नवीन फलंदाज दाखल होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाच्या माध्यमातून किरण सूरज बाद झालाय. आता फलंदाज मैदानात दाखल होतोय. दीपकनं मिळवलेली समोर समोर मिड आपला क्षेत्ररक्षक नव्हता, लॉंग आपला क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एकच सिंगल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 3 या धावसंख्येवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. महत्वाची मॅच मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे मित्रांनो. आणि महत्वाच्या मॅचचं एकच कारण आहे की प्रत्येकाला वाटतं आम्ही सरपंच उपसरपंच चषक काट्याची वाडी या स्पर्धेमध्ये आम्ही कधी खेळतोय. आणि निश्चित आज तो सुवर्ण अक्षरानं या पर्वाचा, या 4थ्या पर्वाचा विजेता चॅम्पियन कुठला संघ बनणार, आज ज्या ट्रॉफीज वाट पाहतात कुठला संघ आपला ऐतिहासिक विजय प्राप्त करेल. इथे यावेळेस सोहो स्क्वेअर लेगला फटका, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करेल. एक सिंगल वेगाने बनलेले आहे. शेवटच्या क्षणापर्यंत चेंडूचा पाठलाग, तोपर्यंत चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी हा चौकार. याचा सिंगापूर पण काय सांगायचा आहे, पुण्याचा व्हायरस.
भयानक. अमोल पोट्या भयानक बॅटिंग. सकाळीच गड्यान थंड आणलेला रोडवरूनच ने नको बाबा म्हणून आधी मॅच बघून दे. लागला बॉलर टापराय टांगराय यावेळेस हो. हा पहा भेंबारी फिल्डिंग देखली मस्त फिल्डिंग झाली तो परत गुटगुटीत डॉट बॉल. मैदानाच्या आतमध्ये आपण बाजू 7 धावा धावपलकावरती आहेत. पुढचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार आहे दीपक. समोर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मधून बॉल पर्यंत पोहोचले. एक सिंगल वेगानं बनलेली आहे आणि अशा पद्धतीनं ओव्हर क्रमांक मैदानाच्या आतमध्ये एकचा खेळ संपला जाईल. धावा धावफलकावरती 8 आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. याच दरम्यान आपण पाहिलेलं आहे खऱ्या अर्थाने पहिल्या ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान आपण आयोजन कमिटीच्या वतीनं करणार आहोत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सिंगापूर अर्थात सन्मान्य एकनाथ पवार सर जे इथे उपस्थित आहेत आणि सरांचा आपण करत आहोत या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान. पहा आज आयोजन कमिटीला मी विनंती करेल की आपण हा मान सन्मान संपन्न करून घ्या. उपसरपंच साहेब सन्मान्य मोतीराम दादा सोंगार ज्यांच्या शुभ हस्ते आपण हा मान सन्मान जो इथे संपन्न करत आहोत. काळाप्रमाणे खऱ्या अर्थाने नावं थोडी चेंज झाली. या अगोदर म्हणजे जे टायमाला आम्ही शाळेत होतो ना ते टायमाला गुरुजी सांगायचो. गुरु म्हणजे तो गुरु खऱ्या अर्थाने आपल्या आई वडिलांनंतर जर आपल्याला कोण गुरु जो अंधारामधून प्रकाशाकडे कोण नेत असेल तर खऱ्या अर्थाने प्राथमिक शाळेमधील शिक्षक. तिथूनच आपल्याला सगळे धडे यायला सुरुवात होते. तिथूनच आपला पाया मजबूत होतोय. आज खऱ्या अर्थाने निश्चित या गुरुवर्यांचं करावं तेवढं कौतुक थोडं आहे. पहा आज त्यांचा इतिहास जर म्हटला मित्रांनो त्यांच्या मुलांसाठी त्यांना वेळ द्यायला त्यांच्याकडे वेळ नसतो. कारण सकाळी 8 नंतर ते शाळेमध्ये येत आहेत तिथून संध्याकाळपर्यंत. पण ज्या शाळेवरती खऱ्या अर्थाने ते काम करतात त्यावेळेस खऱ्या अर्थाने पहा आज ज्या शाळेमध्ये मुलं असतील ती आपलीच मुलं सांभाळून खऱ्या अर्थाने आज त्या पोरांना प्रत्येकाला ज्या पद्धतीनं आई वडील शिकवतात त्याच्या कितीतरी मेहनत घेऊन त्यांना धडे देण्यासाठी गुरुवर्य मेहनत घेत आहेत. या गुरुवर्यांना खऱ्या अर्थाने सलाम आहे. आज मित्रांनो निश्चित सातत्यानं आता सर म्हणतायत परंतु गुरुजी जे नाव होतं ते माझ्या मताने ते नाव अतिशय मनाला भावणार होतं. गुरु म्हणजे गुरु. पण ठीक आहे काळाप्रमाणे नेहमी बदल होत असतो. त्यावेळेस इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलेला आहे. डॉट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू मैदानाच्या आतमध्ये 14 धावा धावफलकावरती आहेत. बॅटिंग करत असताना सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाच्या सार्थक गोलंदाजी ट्रॅक वरती तयार आहे. यावेळेस उंच आकाशामध्ये क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. झेल होणार का ज्ञानेश्वर आणि इथे सुरेख झेल फलंदाज यावेळेस होईल फेल. अजून एक सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाला लागणारा धक्का. शेंड्या वाटतं दोघं तिघं देखला निघून मध्ये सिंगापूर वॉरियर्स आणि शेंडेवाडी शेंडे ब्रदर्स सिंगापूर सगळं सिंगापूर सिंगापूर. पण एक एक बार माझ्या तोंडात पटकन शनी शिंगणापूर यात सकाळ को मालते टीचर कुण का दादा कॉमेंट शनी शिंगणापूर. पहा पण शेंडेवाडचं दोघं तिघ धनगडी कालच येळचा जे मला वाटतं कॅस कापून आला का काय झाला कोरा करकरीत बनून आला. 1 2 इकडे खोपड्या लोक आहे 3 पहा विकेट येत असताना आता स्ट्राईक होते ओमकार. अक्रॉस द लाईन मिड विकेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न आहे आणि मला वाटतं एक सिंगल. एकाच धाब्यावरती समाधान मानावं लागलेलं आहे. एका धाब्यानं संघाची धावसंख्या धावफलकावरती 15 धावा धावफलकावरती आहेत.
मैदानाच्या आतमध्ये पहा यावेळेस आपल्याला स्ट्राईक एंड वरती किरण खेळताना पाहायला मिळणार आहे. किरणला धाबा बनवाव्या लागतील. भलं मोठं टार्गेट आहे. 15 धाबा धावफलकावरती सिंगापूर वॉरियर्स क्रिकेट संघाच्या पाहायला मिळालेले आहेत. यावेळेस हो फटका इथे समोर खेळण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे. एक सिंगल इथे बनलेले आहे. दुसरीचा प्रयत्न नाकारलेला आहे. एका जावेवरती इथे समाधान मानावं लागलेलं आहे. आणि अशा पद्धतीने ओव्हर क्रमांक 2 चा खेळ संपलेला आहे. 2 ओव्हर मध्ये धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. 16 धाबा. पहा आज सोनू बलासर करातने पंचांच्या भूमिकेत लाभलेले आहेत. पहा सोनू बलासरांची स्टाईल जर पाहिली तर जणू काय पुष्पराज. टोपी मला वाटतं पहा एकदम जुन्या काळातली त्यांच्याकडे आहे असं वाटू लागलेलं आहे. महेश सर मात्र एकदम ब्रँड माणूस आहेत. पण सोनू सरांनी त्यांना लवकरच सापडा सूप केलेला आहे. तिथेच थोडा महेश सर नाराज झालेला आहे. सोनू सर कामतपाडा टीम साठी ते कधीपासून सराव करून रात्रीचे 3-3 वाजेपर्यंत प्रॅक्टिस करायचे की कामतपाडा टीमचे फलंदाज कसे खेळतात, त्यांना गोलंदाजी कशी करायची. प्लॅन सगळा फेल. आता महेश सर तुमचा बी प्लॅन करा. बी प्लॅन माहिती आहे ना सध्या ट्रेंडिंग बी प्लॅन. चला 16 धावा धावफलकावरती आहेत. स्ट्राईक एंड मध्ये किरण, गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय गोलंदाज सूरज. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 3 हाताळसाठी सूरज आलेला आहे. यावेळेस हो समोरच्या दिशेला फटका आणि सुरेख कामगिरी मैदानात. क्षेत्ररक्षण हो दुसरीचा प्रयत्न. काय सांगायचं त्याची रेंज कमी झाली तिथे काय. आता रेंजचा विषय निघला ते मला आठवला. जे टायमाला मग हातात फोन जाते टायमाला मला मशाल नेलेला आणि माझ्या हातात फोन दिलेला मस्त चल छैया 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 25 रुपयात शील उतरच परत त्याचा काम कडलेला. आता ते पोराला जो खोपड्याला हेल्प पाठवून देतील. यावेळेस हो बॅटची कडा. परंतु जुनं ते सोनं आहे. जुन्या आठवणी खूप काही आयुष्यामध्ये शिकून जातात. त्यावेळेस पैसा कमी परंतु मजा मजबूत. आता काय म्हणताय पैसा तेवढा कार्यक्रम खर्च. 51 धाबा धावफलकावरती आहेत. षटकातील पुढील चेंडू हाताळण्यासाठी पुन्हा एकदा 18 का बरं 18 धावा. यावेळेस हो उंच आकाशामध्ये दूर सुरला बसला. शिडीवर शिडी 32 शिडी. एकाची पेडली वाडी त्यावरती दुसऱ्याला वडली बिडी. 24. यस देवीदास ज्यांच्या माध्यमातून अजून 2 षटकार आले तर 200 रुपये मिळून जातील. जबरदस्त डीजे. जबरदस्त काय सर बॉल द्या. जबरदस्त संगीत अष्टविनायक डीजे लिंबादादा ज्यांच्या माध्यमातून करा त्याने संगीत ऐकायला मिळालं. जुना ना एक काळ असा होता की सोनू बला ही कायम नवीन बॉलवरती खेळायचे. तानाजी पहा सध्या स्कूटी घेऊन फिरतायत. कॅमेरावाले तुम्ही कॅमेरा मारत नाही म्हणून तो ग्राउंडला फेरी मारतोय. त्याच्यावर फोकस करा. स्कूटी पहा. यस तानाजी स्टाईल त्याची एकदम कडक. यो हो यावेळेस नशिबाने दिलेली साथ आणि इथे आलेला हा चौकार. 4 धाबा खणखणी चौकार. बाईचा पहा रन टिकला बाप्याना. बॉल टिकला बाप्याना. माराय गेला बाप्या. रन आली बाईची. एक नवाच पराक्रम. बाईचा चौकार. आता संघाची धावसंख्या सर 29 धावा धावफलकावरती आहेत. कोणचं व्हाईट प्लस आहे. यावेळेस हो उंच आकाशामध्ये फटका. इथे काय सांगायचं आहे तुझंच काय आंब कुडायला समजता. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डर फिल्डिंग करी. फिल्डिंग बेडूक चाफी.
न कॅप्टन त्याच्यावरी, कॅप्टन त्याच्यावरी, त्याच्यावर ताव काढी. तुमचे टाइम आले. Yes. गोविंद उघड्याने सांगितले एक दवळा. तुमच्या मॅचला आपण करू द्या. 30 धावा आहेत. समोरच्या दिशेला फटका खेळून काढलेला आहे. लॉंग आपला क्षेत्रक्षकाला थोडीशी बेडूकचा फिल्डिंग नाही इलाज झाला. तो परत खालच्या आळ्याचा गडी वरच्या आळ्याला गेला, वरच्या आळ्याचा गडी खालच्या आळ्याला आला. संघाची धावसंख्या धावपलकावरती 32. सूर्या शीत सूर्या मडचा कॅमेरा सोडून कुठे तुला जायचा हो का? कॅमेरा तुझा होता मग आणि स्क्रीनवर देखला ते तुझा नंदरला काय करीस त्या मा देखला. पण आता संघाची धावसंख्या धावपलकावरती 32 धावा आहेत. 32 धावा धावपलकावरती आहेत. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार आहे. सह्याद्री स्पोर्ट क्लब भिरेवाडी आणि त्यांच्या विरोधात संघ ओमसाई कामतपाडा. म्हणजे एका साईडनं एक अनुभवी संघ आणि एका साईडनं खऱ्या अर्थाने पहा मला वाटतं भिरेवाडी क्रिकेट संघ एका ट्रॉफीसाठी भरपूर मेहनत घेतोय, हरकत नाहीये. परंतु कामतपाडा संघ हा संघ देखील जर पाहिला तर सध्या आज संघामध्ये खेळाडू नाहीत. 19 धाब्यांची गरज आहे. आणि मित्रांनो कामतपाडा टीमचं नाव घेतल्यानंतर प्रत्येक जणांच्या मनामध्ये एक विचार येतोय की जरूर कामतपाडा सारखा मोठा संघ आपल्याला लागलेला आहे. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. कारण कामतपाडा संघ अशा अनेक सोप्या मॅचेस देखील त्यांना गमवाव्या लागलेल्या आहेत. त्यामुळे निश्चित 12 चेंडूंना 19 धाब्यांची गरज आहे. स्पीडअप ठेवा, पंच कॉलिंग द्या. अजूनही आपल्याला आजचा शेड्यूल कंप्लीट करून फायनल फेरी जी कव्हर करायची आहे. हे ते बया काही दार कोण तरी बया कोण नंदरीत नाही म्हणून मोकार घंट्या वाजितो. 6 बॉल 19. तान्या पक्याला फोन करीत जाऊ नको. तू त्याला 2-3 बार कचवायला आहे. फुकाट तिकून बॅट्समन येतील कॉमेंट्री वाल्याला धुरकडतील. शंभाळ्यात वही मोडीत मला पळायला लागल. यावेळेस हो इथे टप्पा पडला. समोर खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झालेला नाहीये. डॉट बॉल आलेला आहे. कशासाठी? यस हाईट फॅक्टर साठी DRS घेतलेला आहे मला वाटतं. स्पेअर डिलिव्हरी फलंदाज टेप आउट झाला होता. भरपूर जो आपली जागा सोडून त्याचमुळे कदाचित पंचांनी आणि चेंडू देखील डीप होत होता. याची डॉट चेंडू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस हो समोर फटका आणि फटका फसलेला आहे. स्वतः हो जीवदान मिळालेला आहे. जीवदान मिळालेलं आहे. परंतु आज सिंगापूर वॉरियर्स संघ थोडासा धाबा बनवण्यासाठी पहा मेहनत घेतोय. प्रयत्न फार कमी राहत चाललेले आहेत. आपल्याला येणारी संधी तिचं सोनं करावं लागणार आहे. आता मला वाटतं 4 बॉल आणि 18 धाब्यांची गरज आहे. चला लॉबी टच नाही चला लॉबी टच नाहीये. चला काय सर आउट पिचिंग ना.
चला नाहीये थर्ड डिलेव्हरी खलास काम. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. पहा मित्रांनो थोडासा उशीर होतोय यावेळेस इथे. हो शत्रक्षी डीप मध्ये आहे एक सिंगल. नाही होतो काय बॉल लाईन मारा आलेला का काय झालेला आला आणि पुतळ्यासारखा उभा राहिला. पण तिथे प्रयत्न चांगले आहेत. आता सिंगापूर वॉरियर्स संघाकडे मला वाटतं प्रयत्न कमी राहत चाललेले आहेत. आता 16 धावांची गरज आहे 3 बॉल मध्ये. अर्थात 2 षटकार 1 चौकार तुम्हाला खेळावा लागेल तर मॅच मध्ये आपण विजय प्राप्त करू शकाल. हरकत नाहीये. इथे टाकलेला हा चेंडू कमालीचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये पंचाने परंतु लाईन खराब दिलेली आहे. खराब चेंडू मैदानाच्या आतमध्ये. येवरील तेवढा DRS ला टाइम गेलाय ना तेवढा आखे मॅचला गेला नाही मला वाटत. राखण बॉलर डायरेक्ट कॅमेरा मध्ये आलाय. काय करू आता. ऑनफिल्ड डिसिजन कारण गोलंदाज हा बरोबर कॅमेऱ्याच्या मधोमध आलेला आहे. पण सर तुम्ही पण थोडीशी काळजी घ्या ना कारण मला वाटतं या ओव्हरीच्या प्रत्येक बॉलला DRS आलेला आहे. तुम्ही नोंद करता का कुठल्या टीमचा DRS संपलेला आहे असं वॉर्निंग द्या. याचा परत काय फायनल होती यावेळेस. हो चेंडू हवेत आहे. शतरक्ष बॉल खाली परंतु गुडघ्यानं बॉल अडवलेला आहे. बाळा गुडघ्याची वाटी सटकल हो का जरा सांभाळून. आणि अशा पद्धतीने 2. आता संघाची धावसंख्या धावफलकावरती 38 धावा. 38 धावा धावफलकावरती आहेत. आता 2 चेंडूचा खेळ हा बाकी आहे. इथे टाकलेला हा चेंडू टाट बॉल आलेला आहे. निर्धाव चेंडू. मला वाटतं आता शेवटचा बॉल बाकी असेल या मॅच मधील. ओम साई कामतपाडा गोविंद आणि कंपनी मॅच संपली का तुम्ही लगेच चला कारण या DRS जेवून बोरिंग काम केला. आता तुम्ही मात्र लगेच जायचा. 13 धावेची गरज आहे. यावेळेस चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक दूरवर आहे परंतु आता प्रयत्न कमी राहिलेले आहेत. आणि जरूर आता काय सांगायचं आहे त्याचे गुडघ्याचे वाट्याला केवढी ताकद वगैरे बरं त्याच्या बॅटीना बॉल तेवढा दूर गेला नाही तेवढा नळ्याला लागून गेलाय. अभिनंदन टीम शिंदे ब्रदर शेंड्याची वाडी. टफन हार्डलक टीम सिंगापूर वॉरियर. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. आज अपयश आलं आपल्याला हरकत नाहीये. थोडसा सराव करा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल ओम साई कामतपाडा आणि टीम सह्याद्री स्पोर्ट क्लब बेऱ्याची वाडी या 2 टीमच्या दरम्यान पाहायला मिळेल. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सार्थक ठरलेला आहे. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सार्थक. आपण या मॅन ऑफ द मॅच साठी सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक घेण्यासाठी सार्थकनं करायचं बॅटिंग करत असताना 23 धावा कुठून काढल्या आणि इथे आपण देत आहोत ही मॅन ऑफ द मॅच अन्नदादा उघडा ज्यांच्या शुभ हस्ते सार्थकला देत आहोत आपण या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच. याच्यानंतर पुन्हा एकदा आपण जोडले जातील आपल्या समवेत मायक्रोफोन होते किरण बाग